फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या दुर्दैवी मृत्यूच्या निषेधार्थ राज्यातील सर्व प्रमुख डॉक्टर संघटनांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली। त्यानुसार आज राज्यभर ओपीडी सेवा बंद आहे। या आंदोलनात राज्यातील 30,000 निवासी डॉक्टरांनी सहभाग घेतलाय। तेव्हा सरकारी रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद राहणार आहे। राज्यभरातील रुग्णसेवा ठप्प होण्याची भीती आहे। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये जवळपास 600 निवासी डॉक्टर्स आजपासून संपावर असणार आहेत आणि त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे। छत्रपती संभाजीनगरचं हे घाटी हॉस्पिटल आणि इथं हा कॅज्युअल्टी विभाग, अत्यावश्यक सेवा सुद्धा या परिसरामध्ये असतात। या इथे सेवा देणारे सगळे डॉक्टर आता बाहेर आलेले आहेत। 800 रेसिडेंट्स डॉक्टर या संपामध्ये सहभागी आहेत, प्लस 200 इंटर्न डॉक्टर, त्यांची पण असोसिएशन आसमी ती पण या संपामध्ये सहभागी आहेत। जवळपास 1000 डॉक्टर्स पर कॉलेज या संपामध्ये इन्व्हॉल्व आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र। ओपीडी बंद आहे सध्या। आम्ही 2 दिवस ओपीडी बंद ठेवू। सरकारने जर काही पाऊल नाही उचललं तर त्यानंतर मग वॉर्ड बंद होईल आणि त्यानंतर मग आम्हाला समोरच्या पूर्ण सर्व्हिसेस बंद करावं लागतील। त्यामुळे आम्हाला विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर यावर ॲक्शन घेतली पाहिजे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।